बगरमुळेच विषबाधा का होते? सध्या बगरमुळे विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. कॉमन ठिकाणी जास्त वाढले आहे आणि सध्या बीड, औरंगाबाद, संभाजीनगर, शेनगाव या ठिकाणाहून, जालना या ठिकाणाहून बगरमुळे विषबाधा झाल्याच्या न्यूज जास्त समोर येत आहेत. हे कशामुळे आहे? याची कारणे काय आहेत? बगरमुळे विषबाधा झालेली कशी ओळखायची? विषबाधा झाल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे? प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय करायला पाहिजे? आपण काय करू शकतो? आज हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नमस्कार, मी डॉक्टर संजय मुंडे. आज पाहूया बगर खाल्ल्यामुळे विषबाधा का होते. याची 2 ते 3 कारणे आहेत. नंबर 1 म्हणजे बगर जास्त दिवस प्रिझर्व करून ठेवता येत नाही. जी बगर पॅकिंग मध्ये प्रिझर्व करून ठेवलेली असते तिची व्हॅलिडिटी फक्त 3 ते 4 महिने राहते. 3 ते 4 महिन्याच्या नंतर पॅकिंग फूड मध्ये क्लोस्ट्रिडियम बोटुलिझम नावाचा बॅक्टेरिया तयार होतो आणि तो टॉक्सिन सिक्रेट करतो आणि ते आपण खाल्ल्यामुळे आपल्याला विषबाधा होते. नंबर 2, जी बगर बारीक पीठ करून आणतो आणि त्याच्या भाकरी करून खातो आपण, तर ते जेव्हा आपण पीठ तयार करून आणतो ते 2 ते 3 दिवसामध्येच खायचं असतं. 3 दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये बुरशी तयार होते, म्हणजे फंगी तयार व्हायला सुरू होते आणि ते फंगी टॉक्सिन सिक्रेट करतात. ते टॉक्सिन आपल्या पोटामध्ये खाण्यात आल्यानंतर आपल्याला फूड पॉइझनिंग होऊ शकते, म्हणजे बगरमुळे विषबाधा होऊ शकते. आणि 3 नंबर म्हणजे जर बगर व्हॅलिड आहे, चांगल्या प्रकारे आहे, टाइमच्या मध्ये वापरण्यात आलेली आहे, पण दूषित पाणी बनवण्यासाठी दूषित पाणी वापरले आहे, याच्यामुळे पण विषबाधा होऊ शकते. याला अमेबिक डिसेंट्री असे म्हणतात, अमेबिक पॉइझनिंग असे म्हणतात. तर यावर आपण नियंत्रण कसे ठेवू शकतो? ज्यावेळेस आपण बगर घ्यायला दुकानात जाणार आहे त्यावेळेस त्या पॅकिंग वरची एक्सपायरी डेट बघूनच घ्यायचं आहे आणि बनवताना सेफ्टिक प्रिकॉशन घ्यायचे आहेत. सगळी वस्तू, पाणी वगैरे सगळ्या गोष्टी क्लीन वापरून घ्यायच्या आहेत. तर फूड पॉइझनिंग झाली हे कसं ओळखायचं? याची प्रमुख लक्षणे काय आहेत? तर फूड पॉइझनिंगची प्रमुख लक्षणे म्हणजे 12 ते 24 तासामध्ये चालू होतात. 12 ते 24 तासामध्ये सुरुवातीला पेशंटला अचानक थरथर व्हायला लागतं, थंडी वाजायला लागते, उलट्या व्हायला लागतात, मळमळ होते आणि फाऊल स्मेलिंग, लूज मोशन व्हायला सुरू होतात, हातापाय गळून जातात, खूप विकनेसपणा येतो, चालू शकत नाही पेशंट. ही फूड पॉइझनिंगची प्रमुख लक्षणे आहेत. तर ही फूड पॉइझनिंगची प्रमुख लक्षणे आल्याच्या नंतर आपण काय करणार? प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये आपण काय करू शकतो? तर फूड पॉइझनिंग झाल्याच्या नंतर आपण प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय करू शकतो? तर आपल्याला कम्प्लीट रेस्ट करायचं आहे, बेड रेस्ट घ्यायची आहे. इफ पॉसिबल, जर पॉसिबल असेल तर मिठाचं पाणी घेऊन पिल्याच्या नंतर आपल्या टाळूच्या वरच्या साईडला प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यानंतर ओमिटिंग होऊन जाईल आणि जे आपण फूड खाल्लेलं आहे, पॉइझनस फूड, ते आपल्या पोटातून बाहेर निघून जाईल आणि त्याची इंटेन्सिटी कमी होईल. त्याच्यानंतर आपल्याला ओरल रिहायड्रेशन सोल्युशन घ्यायचं आहे, ORS. ते इझिली मेडिकलला अवेलेबल कुठून पण भेटून जाईल तुम्हाला. नसेल घरामध्ये ORS अवेलेबल नसेल तर आपल्याला पाण्यामध्ये साखर आणि मीठ टाकून प्यायचं आहे. आणि जे फाऊल स्मेलिंग, लूज मोशन आहे त्या थांबवण्यासाठी आपण इकॉनॉम सॅचेट घेऊ शकतो. जर हे अवेलेबल नसेल आपल्याकडे तर आपल्याला हॉस्पिटल रीच करायचं आहे आणि हॉस्पिटलमध्ये रीच करूनच IV फ्लूइड रिप्लेसमेंट करायचं आहे आणि अँटी डायरियल मेडिसिन घ्यायचे आहेत. 2 ते 3 तासच वेट करायचं आहे की जेणेकरून विकनेस आणि लूज मोशन थांबल्या पाहिजेत. जर थांबत नसतील तर आपल्याला हॉस्पिटल रीच करून सिम्पटमॅटिकली हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची आहे. हे जीवावर बेतू शकतं का? हो. तर तुम्ही जर विकनेस आहे, BP लो झालेला आहे, हे जर याला जर निग्लेक्ट केलं, निष्काळजीपणा केला तर BP लो होऊन पेशंटचा जीव जाण्याची पण शक्यता राहते. त्याच्यासाठी 1 ते 2 घंटे वेट करून जास्त वेळ न थांबता हॉस्पिटलला लवकर जाऊन तिथे ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे. ती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून कोणाला विषबाधा होणार नाही आणि जरी झाली तरी त्याचे प्राण जाणार नाहीत आणि त्याला वेळेवर लवकर ट्रीटमेंट भेटून जाईल. थँक्यू.